भेटी लागो जीवा लागलीसी आस पाहिन पंढरी विठोबारा. मंडळी, आम्ही कामानिमित्त मलेशियामध्ये असलो तरीही आषाढी वारीची ओढ मात्र मनात कायम जाणवते. या वर्षीची वारी ही आमची महाराष्ट्र मंडळ मलेशियाच्या पुढाकारातून क्वालालंपूर येथे साकार झाली. लहानपणापासून मिळालेले भक्तीचे बाळकडू हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि हीच एक भावना मनात घेऊन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. मंडळी, ही वारी जरी परदेशात झाली असली तरी भावना मात्र होती पंढरीची. रामकृष्ण रामकृष्ण हरी. या ठिकाणी उपस्थित असलेला खुर्चीत बसलेला प्रत्येक माणूस आज हा वारीचा अनुभव घेणार आहे. नमस्कार मंडळी, मी प्रशांत सहाणे क्वालालंपूर मलेशियाहून माझा अभंग गाथा पाण्यावर तरली आपल्या समोर घेऊन येतोय. ही अभंग रचण्यामागची भूमिका फक्त एवढीच आहे की जे तरुण माझ्यासारखे परदेशात स्थायिक झाले आहेत आणि ज्यांना इच्छा असून देखील पंढरीच्या वारीमध्ये सामील होता येत नाही, त्या वारीचा अनुभव घेता येत नाही, विठ्ठलाचे दर्शन करता येत नाही, अशा तरुणांसाठी आणि त्यांच्या परिवारांसाठी हा अभंग मी तयार केलेला आहे. या अभंग बनवण्यासाठी जो हातभार लागलेला आहे तो इथे लोकल मलेशियन स्टुडिओजने आम्हाला मदत केली. अभंगाच्या चित्रफित बनवण्यासाठी जे रेकॉर्डिंग फुटेज हवं आहे त्यासाठी चायनीज व्यक्तींनी आम्हाला मदत केली आणि आपल्या मराठी बांधवांनी भारतातूनही यासाठी मदत केलेली आहे. तर खऱ्या अर्थानं जाती धर्म आणि पंथ याच्या पलीकडे जाऊन ही पंढरीची वारी साजरी केली गेलेली आहे मलेशियामध्ये, असं मला सांगायला फार आनंद होतोय. खरं तर दूर आहे देश माझा दूर आहे गाव, दूर आहे देश माझा दूर आहे गाव, जरी संस्कृतीचा भेद घेतो विठ्ठलाचे नाव, घेतो विठ्ठलाचे नाव.